नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 1 जुलै 2024 ते 7 जुलै 2024 साप्ताहिक राशी भविष्य. मेष राशी, या सप्ताहात कार्यक्षेत्रात कामाच्या अधिकतेमुळे तुमच्यामध्ये वेगळी ऊर्जा पाहिली जाऊ शकते. तथापि तुम्ही या काळात आपल्या सर्व कामांना ठरलेल्या वेळी पूर्ण करण्यात समर्थ असू शकता. तुमच्या राशीतील जातकांना या सप्ताहात शिक्षणाच्या क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक प्रकारच्या समस्यापासून आराम मिळू शकेल. या कारणाने तुम्हाला तणावमुक्त सोबतच ताजे वाटेल. अशात यावेळी लाभ घेऊन आपल्या शिक्षणाच्या व्यतिरिक्त काही वेळ शारीरिक गोष्टींमध्येही देण्याचा प्रयत्न करा. मेष राशीतील जातकांसाठी शनिदेव तुमच्या चंद्र राशीच्या 11व्या भावात उपस्थित आहे. अशात या सप्ताहात आरोग्याला घेऊन तुम्हाला आव्हानांचा सामना करावा लागणार नाही. म्हणून योग, व्यायाम नियमित रूपात ठेवा आणि उत्तम आरोग्याचा आनंद घ्या. कारण आरोग्याच्या प्रती तुमची सतर्कता आणि योग्य दिनचर्या ही तुमच्या पूर्वीच्या बऱ्याच समस्यांना दूर करू शकते. राहू ग्रह तुमच्या 12व्या भावात उपस्थित असण्याने विनाकारण खर्च या पूर्ण सप्ताहात तुमच्या आर्थिक स्थितीला खराब करू शकते. म्हणून जितके शक्य असेल आपले धन कमी खर्च करा आणि त्याच गोष्टीवर खर्च करा जे खूपच आवश्यक आहे. अन्यथा भविष्यात तुम्हाला विपरीत परिणामांचा सामना करावा लागेल. या आठवड्यात आपल्या जवळचे काही लोक तुमच्या वैवाहिक आयुष्यात अडचणी आणू शकतात. या प्रकरणात विशेषतः घरी असताना आपण काय म्हणत आहात हे लक्षात ठेवा. कारण या क्षणी अचानक न कळत काही बोलणे यावर आपण कठोर टीकेचे बळी पडू शकता. उपाय: 21 वेळा ओम केतवे नम:चा जप करा. वृषभ राशी, या सप्ताहाच्या उत्तरार्धात अचानक कुणी दूरच्या नातेवाईकांकडून काही आनंदाची बातमी संपूर्ण कुटुंबाला आनंद देईल. शनिदेव तुमच्या 10व्या भावात असतील. अशात जर तुम्ही आपल्या कार्यक्षेत्राची गोष्ट केली तर त्या नजरेने हा सप्ताह फक्त आणि फक्त तुमच्याच नावे राहणार आहे. कारण या काळात भाग्य तुमची साथ देईल. यामुळे तुम्ही जेही कार्य कराल त्याला काही बाधाविना पूर्ण करण्यात यशस्वी राहाल. म्हणून या संधीला आपल्या हातातून निघू देऊ नका. याचा भरपूर फायदा घ्या आणि करिअरमध्ये उन्नतीचा रस्ता सुनिश्चित करा. या आठवड्यात बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांचे मन त्यांच्या शिक्षणाशिवाय इतर व्यर्थ कामामध्ये लागू शकते. यामुळे त्यांच्या आगामी परीक्षेत इच्छित फळ मिळवण्यात त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागणार आहे. अशा परिस्थितीत स्वतःला आपल्या शिक्षणावरच लक्ष केंद्रित ठेवण्याचा प्रयत्न करा. या सप्ताहात तुम्हाला खराब आरोग्याच्या कारणाने तुमच्यामध्ये आत्मविश्वासाची कमी वाटेल. परंतु जसेही तुम्ही परिस्थितीवर पकड बनवण्याचा प्रयत्न सुरू कराल तुमची सर्व भीती गायब होऊन जाईल. स्वतःवर विश्वास ठेवा आणि लागोपाठ आपल्या आरोग्याच्या प्रती स्वतःला जागरूक ठेवा. कारण बृहस्पती महाराज तुमच्या चंद्र राशीच्या पहिल्या लग्न भावात बसलेले असतील. या राशीच्या जातकांचा स्वभाव वर्तमानात जगणारा आहे. परंतु या आठवड्यात आपल्याला फक्त एक दिवस लक्षात ठेवून निर्णय घेण्याची आपली सवय नियंत्रित करावी लागेल. अशा परिस्थितीत आता आपल्या करमणुकीसाठी अतिरिक्त वेळ आणि पैसा खर्च करणे टाळा
आपल्यासाठी हेच चांगले होईल. या सप्ताहात कुटुंबातील व्यक्तीचा हसणारा स्वभाव घरातील वातावरणाला हलके आणि आनंदी बनवण्यात तुमची मदत करेल. उपाय: गुरुवारी गुरुग्रहासाठी यज्ञ हवन करा. मिथुन राशी, या आठवड्यात आपल्या मनाला काही जुन्या मित्रांना भेटावेसे वाटेल. त्यामुळे आपण कामावरून सुट्टी देखील घेऊ शकता. तथापि आपण अचानक सुट्टीवर गेला तर ते आपल्या बऱ्याच कामामध्ये व्यत्यय आणू शकते. म्हणूनच आपल्याला आपल्या कृती आणि त्याच्या निश्चित मर्यादा घालून घेऊन कोणतीही योजना बनवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना यावेळी आपल्या शिक्षणात भाग्याची साथ मिळेल आणि त्यांचे शिक्षकही तुम्हाला या काळात सहयोग करताना दिसतील. सोबतच योग बनत आहेत की स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा सप्ताह दुसऱ्यांपेक्षा चांगला राहील. या काळात तुम्हाला प्रत्येक परीक्षेत मेहनतीच्या अनुसार फळ मिळतील. यामुळे लोक तुमचे भरभरून कौतुक करतील. मिथुन राशीतील जातकांसाठी शनी ग्रह चंद्र राशीच्या 9व्या भावात विराजमान होतील. याच्या परिणामस्वरूप तुमच्या आरोग्य जीवनासाठी हा सप्ताह अनुकूल दिसत आहे. कारण यावेळी तुम्हाला काही मोठा आजार होणार नाही. म्हणून उत्तम आरोग्याचा आनंद घ्या आणि नियमित व्हिटॅमिन सी युक्त पदार्थांचे सेवन करा. या आठवड्यात कोणतीही वडिलोपार्जित मालमत्ता खरेदी किंवा विक्री केल्यास आपण महत्त्वपूर्ण प्रमाणात पैसे कमावू शकाल. तथापि हे लक्षात ठेवा की प्रत्येक फायदेशीर सौदा संपण्यापूर्वी ते अज्ञात लोकांसमोर ठेवणे आपण करत असलेला व्यवहार खराब करू शकते. या सप्ताहात तुम्हाला समाजात मान सन्मान प्राप्ती होईल. तथापि या काळात तुमच्या भाऊ बहिणींचे आरोग्य कमजोर राहू शकते, ज्यावर तुम्हाला आपले काही धन खर्च करावे लागेल. परंतु त्या काळात तुमच्याद्वारे आपली प्रत्येक प्रकारची कौटुंबिक जबाबदारीचा निर्वाह करणे तुम्हाला घरात मान सन्मान देण्याचे कार्य करेल. उपाय: नियमित ओम बुधाय नमःचा 41 वेळा जप करा. कर्क राशी, या सप्ताहात तुम्ही आपल्याद्वारे केलेल्या गुंतवणुकीला मजबूत करण्यासाठी आपल्या येणाऱ्या भविष्यासाठी योग्य योजना आणि रणनीती बनवण्यात आपले प्रयत्न करताना दिसाल. अशात कुठल्याही महत्त्वपूर्ण कामाला करण्याच्या आधी विशेष तज्ज्ञ, पिता किंवा कुठल्याही पितातुल्य व्यक्तीकडून सल्ला नक्की घ्या. जे विद्यार्थी परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचा विचार करत आहेत त्यांना या सप्ताहात धैर्याने चालण्याचे आणि आपली मेहनत कायम ठेवण्याची आवश्यकता आहे. कारण योग बनत आहेत की असे करूनच तुम्ही सप्ताहाच्या शेवटी यश मिळवू शकता. आपल्या आरोग्याच्या उत्तमतेसाठी तुम्हाला या सप्ताहात आपल्या खाण्यापिण्याची काळजी घेण्याची आवश्यकता असेल. अन्यथा तुम्ही स्वतःला काही गंभीर रोगांनी ग्रस्त समजाल. यामुळे तुम्हाला चिंता होऊ शकते, कारण शनिदेव तुमच्या राशीच्या 8व्या भावात उपस्थित असतील. या सप्ताहात तुम्हाला सुरुवातीपासून पैशाची बचत करण्याच्या बाबतीत घरातील सदस्य आणि आपल्या जवळच्या व्यक्तीसोबत विचार करण्याची अधिक आवश्यकता असेल. अन्यथा तुम्हाला सप्ताहाच्या शेवटी आर्थिक तंगीसोबतच बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
तुम्ही नेहमी भावनांमध्ये वाहून बरेच निर्णय घेऊ शकता. यामुळे तुम्हाला भविष्यात बरेच कष्ट घ्यावे लागू शकते. परंतु या सप्ताहात तुम्हाला दुसरे, खास करून कुटुंबातील सदस्यांनी जोडलेले काही निर्णय घेण्याच्या वेळी घाईगर्दी दाखवण्याची आवश्यकता असेल. उपाय: नियमित हनुमान चालीसाचा पाठ करा. सिंह राशी, या सप्ताहात तुम्हाला व्यर्थ कार्यापासून बचाव करण्याची आणि धनाचा योग्य वापर करण्याची आवश्यकता असेल. कारण तुमच्या चंद्र राशीच्या दुसऱ्या भावात केतू महाराज विराजमान असतील. अशात योग बनत आहेत की जर तुम्ही आपल्या कुणी जवळच्या व्यक्तीसोबत काही प्रकारची धनाची मागणी केली होती तर त्यात तुम्हाला यश मिळू शकेल. म्हणून हुशारीने गुंतवणूक करा आणि धनाचा योग्य उपयोग करा. उशिरा घरी पोहोचण्याची सवय या सप्ताहात तुमच्यासाठी चिंतेचे कारण बनू शकते. कारण शक्यता आहे की या गोष्टीला घेऊन तुमचा काही मोठा वाद होईल. या सप्ताहात करिअरमध्ये तुम्हाला प्रत्येक परिस्थितीमध्ये भाग्याची साथ मिळू शकेल, जे या गोष्टीला दर्शवते की ही वेळ तुम्हाला आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून योग्य प्रशंसा आणि सहयोगही प्राप्त होईल. सोबतच तुमच्यापैकी काही लोक या काळात मनासारखी पदोन्नतीही प्राप्त करू शकतात. या सप्ताहात उच्च शिक्षण क्षेत्रात तुम्ही खूप उत्तम प्रदर्शन करू शकता आणि या हेतू परस्पर, जर तुम्ही विदेशात जाण्यासाठी इच्छुक असाल तर त्यात तुम्हाला उत्तम यश मिळण्याची योग बनत आहेत. परंतु आपले सर्व कागदपत्रे पूर्ण ठेवा आणि सर्व गरजेचे फॉर्म वेळोवेळी भरत राहा. सिंह राशीतील जातकांसाठी गुरु ग्रह तुमच्या चंद्र राशीच्या 10व्या भावात असतील. यामुळे या सप्ताहात तुमच्या आरोग्यात सुधार पाहिला जाईल. या कारणाने खेळ आणि आउटडोअर गोष्टींमध्ये तुम्ही उत्साहाने भाग घेणे तुमच्या ऊर्जेला परत एकत्र करण्यात आणि त्याच ऊर्जेने तुम्हाला उत्तम जीवन जगण्यात मदत करेल. उपाय: नियमित ओम भास्कराय नमःचा 19 वेळा जप करा. कन्या राशी, जर आपण या आठवड्यात आपला निर्णय आपल्या घरातील लोकांवर लादण्याचा प्रयत्न केला तर आपण असे केल्याने केवळ आपल्या हिताचे नुकसान होईल. कारण राहू महाराज तुमच्या 7व्या भावात असतील. म्हणूनच प्रत्येक परिस्थिती संयमाने काम करत राहा. तोडगा काढण्याचा प्रयत्न करा. व्यस्त दिनचर्या असूनही या सप्ताहात तुम्ही आपल्यासाठी वेळ काढण्यात सक्षम असाल. तथापि तुम्हाला जेव्हाही रिकामा वेळ असेल तेव्हा काही रचनात्मक करण्याचा सल्ला दिला जातो. या आठवड्यात विद्यार्थी विविध प्रकारची पार्टी किंवा इतर कार्याद्वारे मनोरंजन करताना दिसतील, ज्यामुळे ते कदाचित आपल्या शिक्षणाबद्दल काहीसे निष्काळजी असतील. त्याचा थेट परिणाम आगामी परीक्षांमध्ये होईल. कन्या राशीतील जातकांसाठी गुरु ग्रह तुमच्या 9व्या भावात उपस्थित असेल. म्हणून ही वेळ तुमच्या आरोग्यासाठी बरीच चांगली राहू शकते. या काळात तुम्ही प्रत्येक कार्याला पूर्ण शक्तीसोबत करण्याचा प्रयत्न कराल आणि एक उत्तम आरोग्याचा आनंद घ्याल. याच्या व्यतिरिक्त जर काही आजार चालू असेल तर या काळात तुम्हाला त्यापासूनही पूर्णतः मुक्ती मिळण्याचे योग बनताना दिसत आहेत. उपाय: नियमित विष्णू सहस्त्रनामाचा जप करा. धन्यवाद.
असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.